नमस्कार मित्रांनो, आरेला आज घेऊन गेलो होतो डीमार्टला. पहिली वेळेसच आरेला बाहेर घेऊन गेलो होतो. कधी घेऊन गेलं नव्हतं कुठे पण बाहेर आरेला. आरेची बघा खूप मजा चालू आहे आणि त्याच्यासोबत होता शौर्य. शौर्य तर सांगूच नका, शौर्य तर प्रत्येक वेळेस येतो डीमार्टला. आरेला लागली होती तहान म्हणून बॉटलमध्ये पाणी आणून पहिले त्याला पाणी दिलं आणि नंतर ना हळूहळू तो एन्जॉय करू लागला. मग नंतर काय एका ट्रॉलीमध्ये दोघांना बसवायचं म्हणलं तर अवघडच आहे, कारण दोघं पण शांत बसायला तयार नाही. आरे शांत बसतो पण शौर्य शांत बसत नाही. मग दोघांना काहीतरी द्यावंच लागतं ना. मग एकाला दिलं होतं लस्सीचं बॉटल, पण दुसरा पण शांत बसत नाही ना आर्य. आर्य म्हणू लागला, नाही पप्पा मला पण पाहिजे, कारण त्याच्या ॲक्शनवरून तर कळतच होतं. मग शेवटी लागली दोघांना भूक. म्हणलं चला काय तर खायला देऊया, पण डीमार्टमध्ये बिल झाल्याशिवाय देत नाही. मग पप्पा म्हटले राहू दे, भूक लागली ना मुलांना, पहिले लाडू खाऊ दे त्यांना. हे काय दोघांनी ताव मारला चांगलाच. नंतर मग लाडू खाऊन झाल्यानंतर ह्यांना वाटलं बोर, म्हणून पप्पाने म्हटलं तोपर्यंत गेम तर देऊया काहीतरी. मग शौर्यसाठी घेतलं होतं पियानो, तेच दिलं ते आरेला खेळण्यासाठी. एवढं होऊन पण शांत बसली ना. मग आणून दिलं बॉल दोघांना. एकच रंगाचं घ्या म्हटले होते मी, पण तरी पण शौर्यचे पप्पा ऐकले नाही. आरेला आणि शौर्यला दोन्ही वेगवेगळं बॉल घेतलं, कारण नाही तर त्यांनी दोघं पण एका बॉलसाठी भांडण करतात. कसं तरी शॉपिंग करून आम्ही बाहेर आलो आणि हे आरेची तर मस्ती अजून चालू झाली. तो आत्ता कुठं चालायला शिकला आहे, पण पळायला खूप शिकला आहे तो. आता बघा कसं पळतो आहे तो. थांब थांब म्हणूपर्यंत एकदम फास्ट, बघितलं का? शेवटी मग त्याला नाईलाजाने एका रिकाम्या ट्रॉलीमध्ये टाकलं, कारण रिकाम्या ट्रॉलीमधून त्याला उठून बसता येत नव्हतं. कसं तरी तो इकडं तिकडं बघू लागला. मग म्हटले बस बाबा तेवढं तू, कारण तुझे पप्पा आणि शौर्यने आईस्क्रीम अजून खाल्लं नव्हतं. त्यांचा हळूहळू चालू होतं. तोपर्यंत मी आरेला घेऊन तिथंच फिरत होते. नंतर शौर्य पण आला. शौर्य म्हणत होता, मम्मी मी आरेला ट्रॉलीमध्ये धक्का देतो, कारण शौर्यला खूप आवडतं आरेला खेळवायला. म्हटलं बरं बाबा ठीक आहे म्हटलं, पण हळू द्यायचं नाही तर तो पडेल. तर शौर्य म्हणला नाही नाही मी देणार, आरे माझा भाऊ आहे शेवटी. नंतर ना आम्ही आपलं सामान वगैरे घेतलं आणि निघालो घरी. बाय. आवडलं तर लाईक करा.